त्यांना आपण एक प्रकारचे मिस्टरी बॉलर बोलू शकतो. अभि लांजेकर बाद कडे हे आपले एनर्जी ड्रिंक का एनर्जी ड्रिंक का तिकडे एनर्जी ड्रिंक आहे का बघ, जरा पाणी तरी द्या. असं सुंदर असं मॅचीचं वातावरण चालत असताना मस्त एक अशी स्पोर्ट झाली दिसते. मस्त एक अशा बॅटिंग चालू आहेत. अभि लांजेकर आपली फिल्डिंग सेट करताना अशा प्रकारे मयूर यांची सुंदरशी बॅटिंग होता. बघूया पहिला धडाडीचा बॉल, पहिल्याच बॉलला षटकार, सुंदर असा पहिल्या चेंडूवरती षटकार लावला आहे मयूर बोबले यांनी. उत्कृष्ट असा डावखुरा फलंदाज मयूर बोबले आणि तितकाच उत्कृष्ट असा गोलंदाज अभि लांजेकर. अभि लांजेकर यांना आपल्या थोडीशी बॉलिंग मध्ये बदलाव करावा लागेल. असे षटकार बसतील. स्क्वेअर लेगला प्रज्ञेश लाखन यांचे 18,000चे फूट बघा, 18,000चे फूट विराट कोहलीने दिलेले. प्रेशर मध्ये आहेत प्रज्ञेश लाखन. अभि लांजेकर दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू स्ट्राइक वर मयूर बोबले. मयूर स्ट्राइक वरती आणि हा ग्राउंड शॉट मारलाय स्ट्रेट. जीवन खातू यांनी अडवलेला आहे पण थोडीशी मिसफील्ड जीवन खातू यांच्याकडून, पण 2 धाव चोरण्यात यशस्वी आणि मिसफील्ड झालेली आहे. तिसरा धाव घेतलेला आहे मयूर आणि सुमित यांचं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं. 3 धावा चोरण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या होते 9. 2 चेंडू 9. सुंदर असे बॅटिंग दाखवताना मयूर आणि सुमित कॉर्डिनेशन सुंदर असताना दिसत आहे. जीवन सरांनी मस्त की फिल्डिंग करा. डॉट बॉल अभिचा, हा डॉट बॉल खूपच चांगला बॉल टाकलेला आहे अभि लांजेकर यांनी. सुमित यांना बॉल समजलेला नाही. पुढचा चेंडू अभिचा, हा लेग साइडला पुल करण्याचा प्रयत्न पण गॅप मध्ये पडलेला आहे. झेल जज करता नाही आले आणि प्रज्ञेश नाराज दिसत आहेत. प्रज्ञेश लाखन नाराज. परत झाडाच्या खालनं आपली सूत्र हलताना प्रज्ञेश यांची भडका उठताना दिसताना 18,000चे फूट घालून मस्त की सुंदर दाखवत आहे. अभि लांजेकर याचा पुढचा चेंडू, त्या बॉलला विकेट पाहिजे होती पण कॅच जज करता नाही आली. कॅच खराब फिल्डिंग. पुढचा चेंडू अभिचा मयूर याला आणि हा लेग साइडला मारलेला आहे फिल्डरच्या हातात सरळ. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी रन घेण्यात यशस्वी. चार्जिंग आहे ना. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट्स. या ओव्हर मध्ये जवळजवळ 5 धावा त्यांनी धावून काढलेल्या आहेत. 5-6 धावा धावून काढलेल्या आहेत. बॉल अभि लांजेकर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मयूर बोबले याला. मयूर स्ट्राइक वरती आणि हा मारण्याचा प्रयत्न पण बॉल मिस झाला आहे. की 1 ओव्हर 12 स्कोर होत आहे. 1 ओव्हर 12. बॉलरचं नाव प्रितेश सोहम डांगे. चिनू कळंबटे. आता भावाभावांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग बसताना विरुद्ध असे
चिनू कळंबटे आणि सुमित कळंबटे अरे जा रे, दोन धाव. बाहेर जा. एक बॅटिंग करताना एक बरं, bowling बरं. करताना. बघूया. खेळ वा भाऊ. पहिला चेंडू घेऊन येत आहे चिनू आणि हा शॉर्ट बॉल टाकलेला आहे फुल शॉट मारलेला आहे बॉल गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर सिक्स गुळगुळीत षटकार. अपलोड आहे अपलोड नंतर शॉर्ट बॉल ठीक आहे असा सुमित यांनी मस्त की असा षटकार मारलेला आहे पहिल्याच बॉलला भावाला. आला आणि थांबला मध्ये. चिनूचा पुढचा बॉल सुमितने परत पुल केलेला आहे परत एक षटकार. एक रन चिनू, ए चिनू. एक रन डिक्लेअरच्या स्वरूपात भेटलेली आहे समीर यांची सुंदरशी स्पोर्ट स्पीड दिसताना. आपल्या एवढं नाही अंदाज नाही आपल्याला. हा देव समय सिंगल. परत एक बॉल. मगासारखा जरा रोमांच दिसला पाहिजे बॅटिंग मध्ये. आमच्या दोन झाले जेव्हाच्या ते होतील वाटते तुमचे दोन झाले ना अजून एक मॅच आहेत ना तीन ना चार षटकाराचा पुढचा चेंडू घेऊन सुमित चिनू माझ्याकडे तो मयू आणि खूप षटकार लगावला आहे नाही जेल पकडलाय तो उत्कृष्ट जेल पकडला आहे रुपेश रावनाम विकेट गेलेली आहे. सुंदर असा शॉट मारला पण तिथे ऑलरेडी मयू याची जागा घेण्यासाठी जाता येतो अभि मैदानात तीन भाऊ दाखल स्ट्रायकर बॅट्समन हबी नॉन स्ट्रायकर बॅट्समन सुमित आणि बॉलिंग मार्कवर आहे तो प्रणय चिनू तिन्ही भाव आणि दुसऱ्या चेंडूवर अभियाची पण विकेट प्राप्त केले चिनू याने सुंदर अशी बॉलिंग करत नजारा पेश करतोय तो चिनू धावाला मैदानाच्या बाहेर फेकलं ते चिनू याने आता झाले एंट्री दे ईशान यांची. ईशान जिमचे बॉडी बिल्डर निशांत घाणेकर अभियाची जागा घेण्यासाठी जाता येतो चिनू षटकाराचा पुढचा चेंडू घेऊ मारणार तो. उत्कृष्ट असा लेगला कडला चेंडू असू दे. शाबास. षटक सापल्याचा इशारा पंचांकडून सोम. आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 21 धावा 2 बाद 21 धावा आता तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय तो सोम डांगे मॅम फ्रॉम हातकंबा आणि स्ट्रायकवर आहे तो निशांत या गरमागरमीच्या सामन्यामध्ये मारा करत होतो निशांत आणि उत्कृष्ट असा कटवला चेंडू स्टेटला बॉल खाली आले ते लगेच सर 1 रन तर पूर्ण षटकाराचा पुढचा चेंडू घेऊन सोम मारा करतोय तो ओपनर बॅट्समन सुमित अजूनही मैदानात आणि या लेगला पाठवलेला चेंडू बॉलवर आहे तो कार्डिओची गरज आहे. आणि आपल्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवताना प्रज्ञेश षटकाराचा पुढचा चेंडू घेऊन मारा करतोय तो निशांत पाहूया या चेंडूवर काय होतंय
उत्कृष्ट यॉर्कर लेनचा चेंडू होता. बायच्या स्वरूपात एक धाव डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये. असू दे. षटकाराचा पुढचा चेंडू घेऊन सोम मारा करतो निशांत. उत्कृष्ट कटवला स्ट्रेटला. सुंदर असा बॉल आलेला आहे. आता कॉमेंट्री मध्ये बक्षीस आलंय ते प्रज्ञेसाठी. कॅच पकडा, 500 रुपये मिळवा. शाबास शाबास. काढण्याचा great play. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच वाईट चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून. सोम आता ओपनर फलंदाज सुमित अजून स्ट्राईकवर. आणि हा कट केलेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रात एक धावेसाठी. या ओव्हरचा एक बॉल अजून बाकी. बघूया सुमित या शेवटच्या बॉलला काय षटकार किंवा चौकार मारतात का. पाहूया या चेंडूवर काय होतंय. प्रज्ञेशना षटकार शेवटचा चेंडू मारा करतो सुमित. आणि हा जबरदस्त असा लगावलेला षटकार. सीमा पार षटकार 6 धावांसाठी. बीएसपीएल षटकार. हॅलो. आणि कॉमेडी बॉक्स मध्ये निशांसाठी पारितोषिक आलंय. 2 षटकार लगाव, 500 रुपये मिळव. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 33. 2 बाद 33 धावा. लाईव्ह नाही सरांनी लाईव्ह नको सांगितले. संघाटी 4थं षटक घेऊन आलोय प्रतीक सर. मारा करतोय तो निशांत. निशाण्याला बॉलच संबंधित नाही. आणि दोघांमध्ये कॉम्बिनेशन नीट नसल्यामुळे रनआउट होतोय तो सुमित. ओपनर फलंदाज सुमित डगआउट मध्ये परतताना त्याची जागा घेण्यासाठी जाता येतो. आता ते चेंडू काय आता वारा बसला. वाईट नाही ना. आउट ना. ओके ओके. आउट. डॉट बॉल प्लस आउट. आता सुमित याची जागा घेण्यासाठी जाता येतो अमर. निशाण्यानं अजूनही ती ऑफर लागू आहे. 2 षटकार मारले तर 500 रुपये मिळतील. अमर यांना पण बक्षीस आलेलं आहे. 3 बॉलला 3 षटकार मारले तर 500 रुपये. पंचांचा इशारा वाईटचा. अतिरिक्त मारा. षटकाने पुढचा चेंडू घेऊन प्रतीक सर मारा करते ते अमर. आणि उलटा चेंडू बॉल खाली येतो. नैसर्गिक अडचणीमुळे बॉल आलेला आहे. या चेंडूवर 2 धावा. तीन गेलाय, 2 ला 3 गेलाय. अजून या ओव्हर मध्ये 4 बॉल बाकी. अमर यांना अजूनही ती ऑफर लागू आहे. अमर यांच्या प्रयत्न चालू. पण निशाण्याला काय स्ट्राईक भेटत नाही त्यामुळे त्यांना वाटतं 500 रुपये भेटणार नाही. साधात पावलाचा रनअप घेऊन प्रतीक सर मारा करतोय तो अमर. पाहूया चेंडूवर काय होतंय. आणि हा चेंडू आता समालोचन करतील ते अविनाश तारवे सर. समीर शाबास समीर. स्वयं फिटनेस सर्व दुसरे आणि अतिशय सुरेख चाललेले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. युट्यूब लाईव्ह सकाळी आपण पाहत होतो, अजूनही चालू आहेत. आणि लगेच
गोलंदाजी करण्यासाठी फुलटॉस चेंडू उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता, कारण हाणामारीचं शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. एक अंतिम चेंडू पाहूया या चेंडूवरती किती धाव मिळत आहेत. अपलोड केला होता. हा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवर मोठे फटके येणे गरजेचे आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रायटर राऊंड पद्धतीचा मारा करतोय तो लगेच आणि अतिशय सुरेख चेंडू टप्पा पहिल्यांदा चेंडू सर्व रेस्ट्रिक्शन येतात आणि पुन्हा एकदा आपल्याला फंबल पाहायला मिळते. एक चोटी धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा एकदा आणि फंबल 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा मानस दिसतोय आणि जवळजवळ हे 3 धावा चोरलेल्या आहेत आणि मला वाटतं जवळजवळ 3 धावा ऍड झाल्या आहेत. म्हणजे या 3 धावा म्हणजे कंपल्सरी चेसला 4 धावा बनवाव्या लागणार आहेत आणि कुठेतरी या 4 धाव्यांचं ओझं विजयासाठी 41 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मोठूनच सांगते सगळं. बिला काय करतो नरतो बिला बॅट लावणार. एकांत संघ शिवान स्पोर्ट्स आपली क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सोडून घ्यायचा. पंचाने सामन्यात त्वरेचा शिरकाव करायचा आहे आणि फलंदाजीसाठी प्रथम फलंदाजी संघ आला तो संकेत आणि चिनू. आणि प्रथम गोलंदाजीसाठी होतो तो अमर विचारे मॅन फ्रॉम हातकंडा. लेदर क्रिकेटमध्ये सुंदर क्रिकेटिंगचे धडे घेतलेला असा खेळाडू. एक शैलीदार फटके कसे मारायचे याचा सुंदर खेळ केलेला असा हा ऑल हातकंडा संघाचा खेळाडू आज शिवान स्पोर्ट कडून पहिलं षटक घेऊन येतोय आणि त्याला फेस करेल तो संकेत. डावखुरा फलंदाज क्षेत्ररक्षण सजवलेला आहे. अमर रायटर मोर्दोलकर पद्धतीचा मारा करेल तो डावखुरा फलंदाज संकेत. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. तारेवरील जे झालेल्या स्पर्धेत अत्यंत सुरेख फलंदाजी केली होती. या फलंदाजाने अंतिम क्षणी बळी मिळायला गेला आणि आता सुंदर फटका लेफ्ट साईडच्या दिशेने उंच बल्ला फटका हे होऊ शकतो का आणि हा चौकार कडकडीत चौकार पाहायला म्हणजे पहिल्याच चेंडूवरती प्रहार, कारण आपल्याला 41 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आहे आणि ते कुठेतरी संकेतच्या जोरावर पार होऊ शकतं हे कुठेतरी माहिती आहे आणि म्हणूनच संकेत जबाबदारी निघतो. थोडंसं टायमिंग क्षेत्ररक्षणाचं मिस झालं. शेल उडाला, चेंडू झाला परार, मिळाला पहिला चौकार. अमर याच्या स्वागत केलं चौकाराने. अमर याचा पुढील चेंडू सामना करेल पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज संकेत. अतिशय सुरेख शांत श्री गणेश झालं. संघाचा स्वतःचा धाव संख्या झाले बिंदास 4. 41 धावांचं उद्दिष्ट. आता राईट अप राऊंड पद्धतीचा मारा करेल कारण कुठे एक अँगल क्रिएट करायचा प्रयत्न दिसतोय. ओव्हर द विकेटने चांगला लेग साईडला मारायला फटका मिळतो. आता पाहूया काय करतो संकेत. अँगल फुल टॉस चेंडू सुंदर यॉर्कर लेनचा करता चेंडू येईल फक्त नंतर मग परत त्या आणि हा व्हाईट बॉल घोषित केला पंचाने. अपलोड करा. अतिशय सुंदर निर्णय म्हणावा लागेल. हा व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर पडते आणि डिक्लेअर असे एकूण 2 धाव मिळाल्या त्या चेंडूवरती. एक चेंडूने 6 धावा कुठेतरी झालेल्या आहेत. पाहूया अमर याचा पुढील चेंडू सामना करेल राईट अप राऊंड पद्धतीने. आता मात्र फुलटा चेंडू ब्लॉकिंग चेंडू पुन्हा एकदा क्लिअर केले आणि चेंडू झालाय फरार. चौकारासाठी गेलेला आहे. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी संकेतला माहिती आहे मला जोरकस फटके मारायचे आहेत कारण धावा करायच्या आहेत 41. लाईनमन लवकरात लवकर चेंडू द्या. विकेट किपर म्हणून तारेवडीतील एक मोठं नाव मयुरेश बोंबले काहीसा कान मंत्र देतोय अमर याला, कारण अमर सुरेख फलंदाजी करतोय तो संकेत. धावपुरा फलंदाज इनप्लीट क्लिअर करतोय. चौकारासाठी पटकवतोय. पुन्हा एकदा आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जवळजवळ सांगलाय असं मला वाटतंय. जर सांगलाय की मॅच सांगलाय सामना संपल्यानंतर कळेल.
धाव संख्या झाली ते 11. नको आते आते दुर्वांग वर इकडं आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज चिनू. तू बाहेर जातो तुलोय पहिले षटकर जोरदार हल्ला केला होता तो संकेतने. जवळजवळ उंच पट्टी आपल्याला पाहायला मिळते. ह्या चेंडूवरती झेल उडाला होता. झेल टिपण्यात अयशस्वी झाला क्षेत्ररक्षक. पाहूया अमर याचा पुढील चेंडू सामना करेल. स्ट्राईक लागलेला फलंदाज चिनू काय करतो बघायचं आहे. षटकार मारतो की चौकार. हा सुद्धा प्रणाली एज लागली होती. चेंडूची झेल झाला असता. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धाव संख्या 1 निवडते. संघाची धाव संख्या होते 12 बिनबाद 12. हे झेल टिपण्यात यशस्वी होतात. हे 2 झेल टिपले गेले असते तर कुठेतरी धावांचा धाग राहिले असता. बळी 2 मिळवले गेले असते. सामन्यात रंगत निर्माण झाली असती पण ती पाहायला मिळत नाही. आता पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार फटका मारत होता. पुन्हा एकदा बॉल बॅटचा संपर्क नाही. बॅटची एज लागून चेंडू लेग साईडच्या दिशेने गेला. केवळ एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावेने संघाचा धाव संख्या वाढलेली आहे. संघाची धाव संख्या झाले 13 बिनबाद 13. षटक संपल्याचा इशारा होतो पंचांकडून. शौर्य स्पोर्ट आणि पूर्वा स्पोर्ट. चला नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघ मालक आलेले आहेत. तर पंचांनी बॉल सांगायचे किती झाले. पहिल्या षटकाचे चेंडू किती आले पंचांना विचार करा. दुसरा वाईट होता. नाणेफेकीचा काही शौर्य स्पोर्टच्या बाजूला लागला. आपला निर्णय कळवायचा आहे. पुन्हा एकदा पंच आणि आपले स्कोरर यांच्यात थोडस बुमलेवरील नाम अंकित अंतिम चेंडू षटकातील. पाहूया काय अंकित. घडतंय. पहिला बळी मिळतोय का. अमरला एक सुवर्ण संधी आली. पुन्हा एकदा विकेट मिळवण्याची क्षेत्रक्षणात बदल दिसतोय. डावपुरा फलंदाजाने उजव्या हाताने फलंदाजी करण्यात आली. कुठेतरी क्षेत्रक्षकाची दमछाक होताना दिसते. हे संपू दे. अतिशय सुरेख गोलंदाजी. टप्पा पाडल्याचा चेंडू कुठेतरी ओलाय निर्माण करतोय. विकेट वरून जातोय. चला, स्टॉप नाही ना करणार, संपल्याचा इशारा येतोय. धाव संख्या झाले 13. जवळजवळ जी सरासरी पाहिजे होती ती सरासरी कुठेतरी गाठण्यात यशस्वी झाले. आता शेवटची 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या पाहिजे ती 28. विजयासाठी 41 धावांचं ठरलं होतं. पण त्यानंतर सुंदर फलंदाजी आपल्याला संकेतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता चिनू काय करतो बघूया. संघासाठी दुसरं षटक. डिस्कशन थोडक्यात आठवा आणि गोलंदाज घेऊन या. सेमी राहतील. सेमी आणि फायनल राहतील असा संकेत संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो संकेत. सामना करेल तो चिनू. कारण अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 18 चेंडूने 28 धावा. एकांत स्पोर्ट्स संघाला 41 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. दमदार सुरुवात झाली. कुठेतरी झेल सुटले जात आहेत. विकेट किपरच्या हातातून झेल सुटले जात आहेत. त्यानंतर क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. आता विकेट यष्टीरक्षकाची जबाबदारी पुन्हा एकदा अमर विचारे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. संकेत येता पाण्यात चेंडू सुरेख हे येऊ शकतो आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. पण एकच डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू केवळ एकच धाव होते. या चेंडूवरती स्वतःचा खाता वाढवलेला आहे. संघाची धाव संख्या झाली 14. 17 चेंडू 27 धावांचे उद्दिष्ट. हे दुसरं षटक आहे. या षटकात सावधगिरीने फलंदाजी होते की हाणामारी होते हे पाहायचं आहे. सामन्यात कोण कमबॅक करतोय हे पाहायचं आहे. कारण शिवान स्पोर्ट करतोय की एकाच हे बघायचं आहे. एकांत सुरेख फलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख फटका शेवटी षटकात चेंडू झाला परार आणि हा आलाय कणकणी षटकार तो चिनूच्या बॅट मधून. धाव संख्या होते 20 बिनबाद 20. जो झेल मयुरेशने सोडला होता तो झेल टिपला गेला असता तर आता कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आणि चेंडू सरळ
लॉंगॉनच्या दिशेने गेला. सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळाला चिनूच्या बॅट मधून. संकेत याचा पुढील चेंडू सामना करेल आक्रमक फलंदाज. आगे बोल संकेत. पुन्हा एकदा स्ट्राईक पडलेला फटका. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकारासाठी गेलाय. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिनी याच्याकडून. धाव संख्या झाले 26. कुठेतरी एकाच स्फोट आता संघ कमबॅक करतो आणि मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. लागोपाठ 2 षटकार खेचले. आता तिसरा षटकार खेचतो का हे पाहायचं आहे. हॅट्रिक षटकाराची होते की कमबॅक संकेत करतो विकेट घेतो हे बघायचं आहे. रायडर राऊंड पद्धतीचा मारा करतो तितके ताकदीचे फटके मारतोय तो चिनू. पुन्हा एकदा जोरदार फटका. सुंदर ताकद आणि झेल होऊ शकतो आणि हा झेल टिपलाय. पहिला गडी बाद होतोय एकाच स्फोटचा चिनूच्या स्वरूपात. सुंदर उंच फटके आपल्याला पाहायला मिळाले. धाव संख्या झाली 26. विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. आता कुठेतरी समीकरण जवळजवळ एकाच स्फोटच्या बाजूने झुकताना दिसत आहे. कारण चिनू याने अतिशय खणखणीत फलंदाजी केली होती. संकेताचा पुढील चेंडू सामना करेल नव्याने दाखल झालेला फलंदाज सोहम. हाही मनगटी फटके सुरेख खेळतो. हातकंडा प्रीमियर लीग मध्ये उगवता तारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं असा सुरेख फलंदाजी करणारा महासपूर स्पोर्ट्स संघाचा सोहम. पाहूया फलंदाजीसाठी आला. संकेतचा कसा समाचार घेतो. राईट राऊंड पद्धती मारा आणि सुंदर क्षेत्र हातात घेतला गेला होता चेंडू. कोणती धाव नाही चेंडू होते. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल संकेतचं. लागोपाठ 2 षटकार घेतले गेले. त्यानंतर चिनूची विकेट घेण्यात यशस्वी. नंतर हा डॉट चेंडू. डॉट चेंडू कुठेतरी एकाच स्पोर्टची चिंता वाढवणार. पाहूया आता पुढचा चेंडू संकेतचा. पुन्हा एकदा खराब चेंडू सुरेख पडला फटका. झेल होऊ शकतो. 3 झेल क्षेत्ररक्षक होते. ठिकाणी सुद्धा झेल टाकलेला आहे. स्वतः मालक तिथे उपस्थित होते. मालकाने जबाबदारी घ्यायला होती संकेत देसाईनी की जेणेकरून हा सामना मला जिंकायचा आहे. मालकाने जबाबदारी उचलली असती तर कुठेतरी सोहम डगआउट मध्ये दिसला असता. आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली 28. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे विजयासाठी ती एका स्फोट या संघाला. कुठेतरी एका स्फोटची रणनीती धावताना दिसते. 2-2 प्लेअर आतमध्ये जातात रणनीती ठरवतात. लवकरात लवकर रणनीती ठरवा. वैयक्तिक कोटमी पहिल्या षटक घेऊन होतो तो निशान हाणेकर. दुर्वांग जा पाठीचा चट करू. संकेत वरू. वरो 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 जा तिकडे तिकडे जा वरती. तुम्ही 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आणि संख्या स्ट्राईकला आहे. संकेत सुरेख फलंदाजी करतो. संकेतचा झेल जर टिपला गेला असता. अरे हो काय 2 झालं. दुर्वांग नवाळी यांनी कुठेतरी चुका केलेल्या आहेत. तिकडे जा. सोहमची कॅच सोडली. त्यानंतर पहिली कॅच संकेतची सोडली. तर पुन्हा एकदा दुर्वांगला सलग 3 चेंडू 3 बळी मिळवा आणि 3000 रुपये मिळवा. संतोष पवार यांच्याकडून मिळणार आहेत आणि कुठेतरी कमबॅक होऊ शकतो शिवा स्पोर्टचं. सलग 3 चेंडूवर 3 बळी 3000 रुपये. संतोष पवार. अरे पहिला चेंडू अतिशय खराब. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दोन ह्यात उंच करून आता कुठेतरी समीकरण 12 धावा आणि 12 चेंडूंचा आलेला आहे. बॉल टू रन. पुन्हा एकदा 3 चेंडू
3 विकेट 5,000 रुपये झालेले आहेत कॅश प्राइज वाढलेले आहे. आणि पहिला सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये यॉर्कर पद्धतीचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालं आणि संकेतला कुठेतरी मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडू 3 बळी आणि 5,000 संतोष पवार यांच्याकडून मिळणार आहेत. आणि निशांत घाणेकराला सुवर्ण संधी दिलेला आहे. पाहूया 3 चेंडू 3 बळी आणि पहिलाच कडकडीत आणि कडकडीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला संकेतच्या बॅट मधून. आणि 6 धावांचीच गरज आहे विजयासाठी ती एका स्फोट या संघाला. आता मात्र कुठेतरी सामना एका स्फोटने आपल्या बाजूने झुकवलेला दिसतोय. निशांत या चेंडूवर कमबॅक करतो का? सलग 3 चेंडूवर 3 बळी मिळवा 5,000 कमवा. संतोष पवार चालू आणि हा खराब चेंडू आणि पुन्हा एकदा टिकलं झोन मध्ये गेलेला चेंडू. 2 धावा मिळतात या चेंडू होते. आता केवळ विजयासाठी 4 धावांची गरज आहे. विजयासाठी केवळ 4 धावांची गरज. चिनू याने अतिशय सुरेख फलंदाजी केली. सलग 2 षटकार खेळले होते आणि आता सुद्धा संकेत सुद्धा सुरेख फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार जवळजवळ 16-17 धावा स्वतः वैयक्तिक खेळतोय तो संकेत. आता निशांत याला पुढील चेंडू रायटा कडून पद्धतीचा मारा जातो. निशांत संकेतसाठी 3 चेंडूवर 3 बळी मिळवा 5,000 मिळवा. संतोष पवार पुरस्कृत आणि आता मात्र सुरेख मल्ला पण का पुन्हा एकदा काय गाण की सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. केवळ 1 धाव मिळाले. 3 धावांची गरज आहे विजयासाठी आणि स्ट्राईकला फलंदाज झाला सोहम. मनगटी पटके ऑन ड्राईव्ह आणि फुल टॉस चेंडू. अरे आते फुल टॉस कुठेतरी गोलंदाजीची चूक झाली होती पण त्या चुकीला कुठेतरी अरे आते त्याला आणि नो बॉल घोषित केला पंचाने. चूक झालेली नाही. केवळ 3 धावांची गरज आहे. केवळ 2 धावांची गरज आहे विजयासाठी. हा 9 चेंडू घोषित केला गेला आणि हा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे तो फ्री हिटचा. ह्याच्यावर कडकडीत षटकार खेचतो का असो हे पाहायचं आहे. निशांवर हल्ला चढवतो का आणि हा सूर्य चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केला गेला आहे. 9 आणि जिंकलेला आहे. विजय झालाय तो संघ एकाच स्पोर्ट्स. 1 षटक जवळजवळ राखून जिंकले. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. संकेत सोहम आणि चिनू करून चिनू याने सलग 2 चेंडू 2 षटकार खेचले होते. यानंतर होणारा सामना